मुंबईच्या ऐतिहासिक इमारतीचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। या इमारतीमध्ये मुंबई महानगरपालिका मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनल, टाउन हॉल, मुख्य पोस्ट ऑफिस अशा इमारतींचा समावेश आहे। या इमारती पाहण्यासाठी भारतासह जगभरातील अनेक पर्यटक मुंबईत येत असतात। मात्र या ऐतिहासिक इमारती आज संकटात आहेत आणि ते संकट आहे कबुतरांची विष्ठा। होय, मुंबई महानगरपालिकेने जाहीर केले की कबुतराच्या विष्ठेमुळे इमारतीचे सौंदर्य आणि त्याची मजबूती धोक्यात आली आणि त्यामुळे या ऐतिहासिक वारशाची देखभाल करण्यासाठी पालिकेला लागणार आहे तब्बल 2 कोटी रुपये। मुंबई महापालिका हद्दीत येणाऱ्या फिट्झजेराल्ड फाउंटन, फ्लोरा फाउंटन, कोठारी प्याऊ, कुपरेज बँडस्टँड, मुलजी पेटा फाउंटन, वेलिंग्टन फाउंटन तसेच 12 कांस्य व 14 संगमरवरी पुतळ्यांची साफसफाई पालिकेतर्फे करण्यात येणार आहे। कबुतरांची विष्ठा आम्लयुक्त असल्याने दगड, धातू व इतर वस्तूंना त्यामुळे हानी पोहोचते, म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे। 31 जुलै रोजी न्यायालयाने सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होत असल्याने मुंबईतील 51 कबूतरखाने बंद करण्याचा आदेश दिला होता। त्यानंतर काही कबूतरखाने ताडपत्री व बांबूने झाकण्यात आले। कधी काळी शांततेचे प्रतीक असलेले कबूतर आता मुंबईकरांच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या ऐतिहासिक इमारतींसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे। कबुतरांच्या विष्ठेमुळे या इमारती बकाल दिसू लागल्या आहेत। या इमारतींना पूर्वीचे सौंदर्य प्राप्त करून देण्यासाठी आगामी 3 वर्षात 2 कोटी रुपये पालिका खर्च करणार आहे। या ऐतिहासिक इमारतींना आपलं गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आगामी 3 वर्षात पालिका एका खास मोहिमेअंतर्गत ऐतिहासिक इमारतीवरील कबुतरांची विष्ठा साफ करणं, इमारतींचं सौंदर्य अबाधित ठेवण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे। यामुळे आपला वारसा अबाधित राहणार आहे। आपलं शहर आपली जबाबदारी यानुसार आपण सुद्धा ऐतिहासिक इमारतींचं सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी मोलाची भूमिका बजावली पाहिजे।